नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण बीटमध्ये रवा घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे. सोबतच इथे आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. चला तर मग याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम पहा, इथे आपल्याला एक बीट घ्यायचा आहे. आता हा बीट आपल्याला व्यवस्थित असा सोलून घ्यायचा, म्हणजेच याची आपल्याला साल काढून टाकायची आहे. संपूर्ण बीट व्यवस्थित असं सोलून घेतला की याचं हे जे देठ आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. देठाचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. सोबतच मुळाकडचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. आता हे बीट आहे ना, आपल्याला अगदी बारीक बारीक अशा स्वरूपामध्ये कापून घ्यायचं आहे. बीटचे इथे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत, कारण याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. त्यामुळे अगोदर अशा पद्धतीने आपण बीटचे तुकडे करून घेऊयात. तुम्हाला तर माहीतच आहे मंडळी, बीट खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, परंतु बऱ्याच वेळा लहान मुलांना सॅलडमध्ये जरी बीट दिलं ना तर ते खात नाहीत. लहान मुलेच काय, मोठी माणसंसुद्धा बऱ्याच वेळा बीट खात नाहीत ना, मग त्यांना अशा वेळेस ही पौष्टिक अशी रेसिपी बनवून द्यायची. पहा, इथे आपण सर्व बीट व्यवस्थित असे चिरून घेतलेले आहेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिरलेले बीट आपल्याला घालायचे आहेत. सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. इथे तुम्ही जाड रवा वापरला ना तरीसुद्धा चालेल. संपूर्ण 1 वाटी रवा आपल्याला या बीटमध्ये घालायचा आहे. आता आपण ज्या वाटीने हा रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून आपल्याला पाव वाटी दही यामध्ये घालायचं आहे. म्हणजे 2 चमचे दही घालायचं आहे. ताजं दही घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. संपूर्ण जिन्नस पहा एका वाटीने मोजून घ्यायचे, म्हणजे आपलं प्रमाण अगदी परफेक्ट बनतं. आता याला झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. सर्व साहित्य पहा आपण मिक्सरला छान असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे. याचं या पद्धतीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता तयार झालेलं हे बीट आणि रव्याचं मिश्रण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे. इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पहा, या स्वरूपाची आहे. आता यावरती झाकण ठेवून 10 मिनिटाकरता हे साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून यामधला रवा व्यवस्थित असा भिजला जाईल. 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. इथे तुम्ही पाहू शकता रवा अगदी छान असा भिजलेला आहे. भिजल्यानंतर रवा आणखीनच फुललेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण पहा, जास्त घट्टही नाही आणि अगदीच पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं सरसरीत आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी आपल्याला ना यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तरीसुद्धा चालेल. सोडा न वापरता सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. छान व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, आपलं मिश्रण या स्वरूपाचं इथे तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. याला तेल लावून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपलं तयार केलेलं जे बीटचं मिश्रण आहे ना ते आपल्याला पॅनवरती घालायचं आहे. या पद्धतीनं मिश्रण आपल्याला पॅनवरती सोडायचं आहे आणि पळीने अलगद असं याला पसरवून घ्यायचं आहे. मस्त असा याचा डोसा इथे आपल्याला सेट करून घ्यायचा आहे, बनवून घ्यायचा आहे. तर इथे आज आपण अगदी मस्त पौष्टिक असे बीटचे डोसे बनवणार आहोत. अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार हे बीटचे डोसे होतात. पहा, आपण गोलाकारमध्ये व्यवस्थित असा हा डोसा बनवून घेतलेला आहे. डोसा घातल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता लगेचच याला छान अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. एका बाजूने व्यवस्थित असा हा डोसा भाजला गेला की याला वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं तेल पुसून घ्यायचं आणि हा डोसा आपण पलटवून घेऊया. पहा, डोसा खालच्या बाजूने अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे, छान जाळीदार झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने आपण अलटीपलटी करून हा डोसा छान असा भाजून घेतलेला आहे. मस्त जाळीदार असे हे डोसे तयार होतात. आता याच पद्धतीने आपण वेगवेगळे डोसे बनवून पाहूया. पुन्हा एकदा यावरती आपल्याला हे मिश्रण सोडायचं आहे. अलगद हाताने पसरवून घ्यायचं आहे. गॅस मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवरती हे डोसे छान असे भाजून घ्यायचे.
डोसा घातल्यानंतर यावरती तुम्ही बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर अशा वेगवेगळ्या भाज्या घालू शकता, ज्यामुळे हा डोसा आणखीनच पौष्टिक होईल. लहान मुले बीट खात नाहीत ना, मग त्यांना हा पौष्टिक डोसा बनवून द्या. पहा, लहान मुले हा डोसा नक्कीच आवडीने खातील. मोठी माणसंसुद्धा बीट खात नसतील तर हा डोसा असा त्यांना बनवून द्यायचा. हा पौष्टिक असा डोसा पहा, मग सगळे कसे आवडीने खातात. आता वरून भाज्या घातल्या की थोडंसं तेल लावून घ्यायचं. भाज्या अशा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे याला व्यवस्थित चिकटून बसतात. आता आपण याला पलटवून घेऊया. खालची बाजू भाजली की याला पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. पहा, डोसे अगदी मस्त जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे तयार होतात. हा डोसा सुद्धा आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर पहिला होता तो प्लेन डोसा बनवून घेतला, नंतर भाज्या घालून बनवून घेतला आणि हा तिसरा आपण मसाला डोसा बनवून घेऊया. डोसा पसरवून घ्यायचा, यावरती भाज्या घालायच्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता, ज्यामुळे डोसा आणखीन पौष्टिक होईल. ज्या भाज्या मुले खात नाहीत त्या अशा भाज्या यामध्ये घालायच्या. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून घ्यायचं. यामध्ये तुम्ही गाजर घालू शकता, पनीर किसून घालू शकता किंवा स्वीट कॉर्नसुद्धा घालू शकता. आता मोठ्या माणसांसाठी बनवायचं असेल तर यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं, म्हणजे छान चविष्ट हा डोसा बनतो. थोडंसं वरून तेल लावून घेऊया आणि डोसा आता आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया. तुम्हाला तर माहीतच आहे की बीट खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, फायबर आहे. हे बीट आपलं रक्तवाढीसाठी खूपच जास्त फायदेशीर आहे. सोबतच केसांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा बीट खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने बीटचे सेवन डोसा वगैरे बनवून तर केलंच पाहिजे, ज्यामुळे पौष्टिक गोष्टी आपल्या पोटामध्ये जातील. पहा, इथे मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या पद्धतीचे डोसे बनवून दाखवलेले आहेत. प्लेन डोसा आहे, नंतर भाज्या घालून अगदी प्लेन डोसा आणि मग तिखट मसाला डोसा. असं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं मुलं खातील त्यानुसार बनवून घेऊ शकता. पहा, डोसे किती छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत. अगदी दिवसभर हे डोसे असेच मौसूद राहतात. तुम्ही लहान मुलांना हे डोसे टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता. अगदी झटपट असे आपले इन्स्टंट हे बीटचे डोसे तयार होतात. यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. पौष्टिक आहे, त्याचबरोबर अगदी कमीत कमी तेलामध्ये सुद्धा तयार होतात. डाएटसाठी सुद्धा हा बीटचा डोसा खूपच जास्त फायदेशीर आहे. तुम्ही सुद्धा डाएट करत असाल तर हा बीटचा डोसा नक्की बनवून पहा. हे डोसे तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत, जसे की ओल्या नारळाची चटणी असेल, शेंगदाण्याची चटणी, अशा वेगवेगळ्या चटण्यांसोबत तुम्ही हे डोसे सर्व करू शकता. ही रेसिपी तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जरासुद्धा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा गावातून पाहिला आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग मंडळी, बाय बाय.